गरुड झेप. येसाजी, अरे या इतक्या पगड्या एकदम कशासाठी बनवून घेतल्या आहेत? प्रत्येक वेळी बादशहाच्या भेटीला जाताना आम्ही काय नवीन जिरेटोप मस्तकी धारण करणार होतो? जरा निरखून पाहावं राजांनी, म्हणजे या पगड्यांचं वेगळेपण लक्षात येईल. नाही काय हिरोजी, काही लक्षात येत आहे का पगड्या बघून? हा काय या पगड्या आहेत एवढं लक्षात आलं गड्या. अरे वा. आई साहेब, आपला काय अंदाज? राणी साहेब, आपण? मी तर मान वर करून स्वारींच्या जिरेटोपाकडे कधी बघतच नाही. माझं लक्ष स्वारींच्या पावलांकडे, त्यांच्या पायातल्या चढावांबद्दल फार तर मी सांगू शकेन. अगं बाई, पण मी बोलत काय राहिले? इकडे भूक लागली असेल. अहो थांबा राणी साहेब, या पगड्यांची उकल तर पाहून जा. सांगा येसाजी, या पगड्यांची खासियत सांगा. जी, काय बहिर्जी नाईकराव, काय बाबा? काही टकुऱ्यात प्रकाश पडतोय का या पगड्या बघून? आता पगड्या बघून काय प्रकाश पडतो काय डोक्यात? बघा. आता हे यटोळा असं, हे यटोळा असं नाही बा. आपण म्हणतात ना, काय? शिर सलामत तर पगड्या 50. तशा तुम्ही अनेक पगड्या बनवून घेतल्या असणार राजांसाठी. सपशेल हारलो म्हणून कबूल करा राजांसमोर. आता हे काय नवीन? हा, आणि तुमची हेर खात्याची सनद आमचे नाव करून द्या. यसाजी, अरे किती बोलशील हा? त्या परस तुझ्या टकुरात काय प्रकाश पडला ते येऊन दाखव इथं. दाखवतो. दाखव काय खासियत आहे तुझी. जरा येधर. हा वा, आई साहेब. ही पण तशीच जी. शिवबा, नाहीतरी तुझ्या भोवती येसाजी, बहिर्जी, हिरोजी सारखी रत्न गोळा केली आहेस. काय आहे? आता पगडीतही रत्न. येसाजी, जी. ही झाली आणीबाणीतली द्रव्याची तरतूद. पण जीवावरच बेतलं तर? शिवबा, नाही, त्याचा पण विचार करून ठेवलाय मी. बहिर्जी, आता काय बाबा? इकडे. अरे जरा माझा कमरपट्टा सोड बरं. तोंडाचा पट्टा चालवला माझ्यावर, आता काय कमर पट्टा चालवणार? अरे सोड म्हणलं ना. तू सोडतो काय मला? एकदम धारदार आणि पातळ शस्त्र आहे. 10-20 गनिमांना सहज उभा आडवा कापल. बाय बाय. मलाच कापतो काय? बघा बघा. शाबास, घ्या. शाबास येसाजी, उत्तम कामगिरी केली आहेस तू. बोल, काय बक्षीस देऊ तुला? महाराज, आपला शाबासकीचा हात आमच्या पाठीवर पडला. आम्ही धन्य झालो महाराज, आम्ही धन्य झालो. येसाजी, यावर आणखी कोणतं बक्षीस देणार तुम्ही आम्हाला? माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याला तुम्ही आपलंसं म्हटलं. आणि आम्हाला नाही? होय रे, आपल्या सगळ्यांनाच. आणि नुसतं शेतकऱ्यांनाच नाही, तर जंगलातल्या कातकऱ्यांना, सामान्य मावळ्यांना तुम्ही आपलंसं म्हटलं. त्यांना मानानं जगण्याचं बळ दिलं, त्यांच्या असण्याला कारण दिलं. यावर आणखी कोणतं बक्षीस मागू मी महाराज? येसाजी, येसाजी, अरे कृष्णालाही सामान्य गुराखीच सवंगडी लाभले होते. गोवर्धन त्या गुराख्याने उचलला. कृष्णाने फक्त आपलं बोट त्या पर्वताखाली धरलं. आता हिंदवी स्वराज्याचा गोवर्धन उचलण्याची वेळ जवळ आली. चांगला धूमधडाक्यात समारंभ साजरा करू. होय होय. कधी होणार शिवबा समारंभ? मी डोळ्यात प्राण आणून त्या दिवसाची वाट पाहते. आम्ही आग्र्याहून परत आलो की लगेच. पण एवढ्या जीवाच्या आकांतानं त्या पाठशहाच्या गुहेत स्वतःच्या पायाने जाण्याची काही गरज आहे का? साहेब, तो काय तुम्हाला मनसबदार करणार आहे का तुमच्या हातावर स्वराज्याचा उदक सोडणार आहे? तो उपरा मोगल, तो कोण आम्हाला स्वराज्य देणार? आम्ही ते मिळवणार, मिळवितच आहोत. आणि मासाहेब, स्वातंत्र्य असं मागून मिळत नसतं. शोभा, दान म्हणून झोळीत टाकलेल्या स्वातंत्र्याला कसली झळाळी नसते, कसलं तेज नसतं. आणि एवढ्या क्षुद्र स्वार्थासाठी आम्ही आग्र्याला बादशहाच्या दरबारात हजेरी लावू असं आपल्याला वाटलंच कसं?
गेली 20 वर्ष आम्ही स्वकीयांशी आणि परकीयांशी अहोरात्र झुंजलो. ते काय त्या मोगल पातशानं कृपावंत होऊन एखादा वतनाचा तुकडा आमच्या समोर टाकावा म्हणून? आणि आमच्याच मुलखाची वतनदारी आम्हाला देणारे हे परके कोण? आम्ही या भूमीचे भूमिपुत्र आहोत. त्यांनी गिळंकृत केलेला आमचा देश त्यांच्या घशातून बाहेर काढण्याचा आमचा खटाटोप चाललाय. आम्ही जाणून आहोत ते, आणि म्हणूनच तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालून आग्र्याला जावं असं आम्हाला वाटत नाही. आम्ही आमच्यासाठी जात नाही मासाहेब. आम्ही जातो आहोत आमच्या स्वराज्याच्या भावी युवराजांच्या रक्षणासाठी. म्हणजे त्या पोरवयाच्या शंभूबाळालाही आग्र्याला जावं लागणार? काय बाई आखरीत तरी. राणीसाहेब, शंभूराजे आता केवळ आमचे युवराज नाही तर मोगलांचे मनसबदारही आहेत. त्यांना फरमान आलंय दरबारात हजेरी लावण्याबद्दल. मिर्झा राजांच्या जीवावर आम्ही निर्घोर होतो, पण दख्खनचा सुभाष सोडू नका असा त्यांना बादशाचा सक्त हुकूम आहे. आणि शंभूराजांना एकटं पाठवण्याची आमची तयारी नाही. तो पाताळी यंत्री औरंगजेब त्या लेकराला उत्तरेत कायमचा जखडून ठेवेल. शिवबा, मासाहेब, त्यांचं रक्षण करणं आणि त्यांना सुखरूप माघारी घेऊन येणं हे आमचं कर्तव्य आहे, आणि त्यासाठी आम्ही जातो. शिवाय मासाहेब, आमचा हा हाडवैरी कसा आहे हे आम्हाला जवळून पाहायचं आहे. शिवबा. राजे, पण मिर्झा राजांकडून खलिता आलाय. वाचा. मायना नको, मजकूर वाचा. शंभू राजांना घेऊन आम्ही औरंगाबादला पोहोचलो आहोत. तिथून पुढे शंभू राजांना बादशाच्या अधिकाऱ्याबरोबर एकट्यालाच आग्र्याला जावं लागणार. आपणासाठी आमंत्रणाचा खलिता बादशानं रवाना केला आहेच, पण तो येईपर्यंत आपण थांबू नये असं आम्हाला वाटतं. आपण शक्यतो लवकर औरंगाबादेत यावं आणि शंभू राजांसमवेत पुढचा प्रवास करावा. रस्त्यात ठाणेदारांना आपली योग्य ती बडदास्त राखण्याबद्दल कळवलंय. पुरे. आऊसाहेब, आमचा आग्र्याला जाण्याचा वक्त जवळ आलाय. शिवबा. मासाहेब, आपण आपल्या स्वराज्याची काळजी घ्यायची. मोरोपंत, आज्ञा राजे. सरसेनापती प्रतापराव, येसाजी, तानाजी आणि इतर सर्व खात्यांचे प्रमुख इथेच राहतील. जी. आदिलशाहीचा कोकणातील मुलूक जिंकून घेण्याचा उद्योग पूर्ण करा. तो मिर्झा राजांशी झगडतोय तोवर त्याचे किल्ले ताब्यात घ्या. जी. मासाहेबांचा सल्ला घ्या. रयतेची पुत्रवत काळजी घ्या. जशी आज्ञा. उदयिक पहाटे आम्ही प्रतापगडची भवानी आई आणि पुण्यातल्या कसबा गणपतीचं दर्शन घेऊन आग्र्याकडे जाण्याचं प्रस्थान ठेवू. आम्हीही देवाला गाऱ्हाणं घालून आलोच. राजे, आम्ही तयारीला लागतो. आपल्याबरोबर पाठवण्यासाठी धारकऱ्यांचं पथक तयार केलंय. त्यांनाही पहाटे सज्ज राहण्यास फरमावतो. ठीक आहे, या तू. एक विचारू? अरे राणीसाहेब, आम्ही आपलं अस्तित्व साफ विसरून गेलो होतो. मला माहित आहे, माझं अस्तित्व जाणवावं एवढी भाग्यवान नाही मी. अर्थाचा अनर्थ करू नका राणीसाहेब. आपणही मासाहेबांच्या बरोबर देवघरात गेलात असं वाटलं आम्हाला. गाऱ्हाणं घालायला? माझा देव इथं, आणि देवघरात जाऊन काय करू? अच्छा, म्हणजे आपल्यालाही काही गाऱ्हाणं घालायचंय. मला 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 राजकारणातलं काही कळत नाही. पण
पण आपण आपल्या पावलांनी औरंगजेबाच्या गोटात जाऊ नये असं वाटतं. राणीसाहेब, आता आमच्या इच्छा अनिच्छेचा सवालच उरला नाही आणि जावं लागणारच आहे. तर आम्ही फरफटत्या पावलांनी जाणार नाही, कणखर पावलांनी जा. राणीसाहेब एक जबाबदारी टाकली तर सांभाळा. आज्ञा करावी. मासाहेबांची काळजी वाटते. त्या धीराच्या गोष्टी सांगतात, पण त्यांचं हरण काळजाचं मन आम्ही जाणतो. त्यांना आता कुणीतरी जपायला हवं. अधिकाराच्या तोऱ्यात त्यांना जपणाऱ्या सुना पुष्कळ आहेत, पण मायेच्या उबदारपणातल्या मात्र तुम्हीच आहात. ही जबाबदारी तुम्ही स्वीकारली तर आम्ही निश्चिंत राहू. एवढा विश्वास टाकलात, सारं मिळालं. यापेक्षा दुसरं काय हवं? अरे हो, विसरलोच आम्ही. राणीसाहेब, आग्र्याहून आपल्यासाठी काय आणू? आणाल? म्हणजे आपल्याला काही हवं तर? अहो, आमची बायकांची जात काही मागितल्याशिवाय कशी राहील? ठीक आहे, सांगा आपल्याला काय हवं. उंची अत्तर, सुबक नक्षीदार दागिने, भरजरी बासनं, नामांकित रत्न. मला हवं ते आणाल? वचन? राणीसाहेब, आमचा शब्द हेच आमचं वचन असतं. आज ते उपयोगी पडायचं नाही, वचन द्यायला हवं. ठीक आहे, आम्ही वचन देतो. काय हवं? आपण स्वतःला सुरक्षित माघारी घेऊन यावं. मी आजवर काही मागितलं नाही, काही मागितलं नाही, यापुढेही मागणार नाही, पण एवढं वचन पाळायला हवं. आम्ही वचनबद्ध आहोत राणीसाहेब. ज्या ज्या वेळी आमच्या समोर कठीण अशी अभेद्य परिस्थिती उभी ठाकेल, त्या त्यावेळी आपल्याला दिलेलं वचनच आम्हाला त्या परिस्थितीतून निभावून घेऊन येईल. अगं, हाच प्रश्न आम्ही इतर महाली विचारला. कुणी सुगंधी द्रव्य मागितली, कुणी रत्न. पुतळा, अगं मागणंही असं मागितलंस की जे विसरायचं म्हटलं तरी आम्हाला विसरता येणार नाही. आणखी एक, आपल्या पायींचे चढाव ते आम्हाला पुजायला मिळावेत. पुतळा, माझी पुतळा, अगं आपल्या माणसाचा वियोग घडताना डोळाभर अश्रू जमा झाले, तरी ते पापण्यांच्या शिंपल्यात अडवून ठेवायचे हा आम्हा राज्यकर्त्यांचा धर्म. पण आज तुला आमच्या आसवांचा शिंपला गालावरून ओघळलेलाच पाहायचा आहे का? पुतळा, पुतळा, पत्नी ही पतीच्या अखंड सोबत, जिच्या हाती आम्ही धीराचा हात द्यायचा, तिच्या हाती आम्ही आमचे जोडे देतो. पण या चढावांच्या ओढीनं आमची पावलं इकडे सुखरूप परततील, नक्की परततील. तसंच होऊ दे, तसंच होऊ दे.